नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण हिरवे हिरवे झाड कविता 8वी इयत्ता 3री विषय मराठी इंग्रजी मीडियम हे आपण शिकणार आहोत. तन्वी, ऐका म्हणा वाचा, हिरवे हिरवे झाड रे ढगांचा पाऊस पाड रे. तर कवी म्हणतो, अरे हिरव्या झाडा ढगांचा पाऊस, ढगातून पाऊस पाड. हिरवे हिरवे झाड रे बिया रोपे लावू रे. अरे हिरवे हिरवे झाड रे, आपण बिया व रोपे लावूया. पुढे, हिरवे हिरवे झाड रे तोडू कैऱ्या आणि पाड रे, आणि आपण कैऱ्या आणि पाड तोडूया. हिरवे हिरवे झाड रे वने औषधी खान रे. जे हिरवे झाड आहे ते वन आणि औषधांची एक प्रकारे खाण आहे. हिरवे हिरवे झाड रे सारे गाते गुणगान रे. आणि हिरवे हिरवे झाड आहे त्याचे सर्व गाणे गुणगान गात आहेत. ही बघा, मुलं झाडाचे गुणगान गात आहेत, बागेमध्ये खेळत आहेत. हे चित्र दाखवलेलं आहे हिरवे हिरवे झाड. अशा प्रकारे ही कविता आपली शिकून झालेली आहे. कवितेचं नाव आहे हिरवे हिरवे झाड रे ढगा. पुढे, हिरवे हिरवे झाड रे ढगांचा पाऊस पाड रे. हिरवे हिरवे झाड रे बिया रोपे लावू रे. हिरवे हिरवे झाड रे तोडू कैऱ्यानी पाड रे. हिरवे हिरवे झाड रे वने औषधी खान रे. हिरवे हिरवे झाड रे सारे गाती गुणगान रे. विलास सिंदगीकर यांनी लिहिलेली कविता. आता कवितेमध्ये नवीन शब्द पाहूया. पाड, पिकण्याच्या अवस्थेत आलेल्या झाडावरील आंबा. वन, जंगल, खान, साठा, गुणगान, कौतुक. पाऊस कुठून येतो? प्रश्न पहिला, उत्तर लिहिलं. पाऊस कुठून येतो? पाऊस ढगातून येतो. कुठून येतो? ढगातून येतो. हिरव्या झाडाकडे मुले कोणती मागणी करत आहेत? पाड आणि कैऱ्या तोडण्याची मागणी. सारेजण झाडाचे गुणगान का करतात? कारण झाड वन औषधीची औषध. प्रश्न चौथा, औषधांचे खाण कोणा म्हटलं आहे? तर झाडाला वन औषधांचे खाण म्हटलं. झाडापासून फळे फुले मिळतात. प्रश्न दुसरा, खालील वाक्य योग्य की अयोग्य ते लिहा. झाडापासून फुले फळे मिळतात, तर उत्तर बरोबर आहे. पाऊस पडण्यासाठी झाडे उपयुक्त नसतात, उत्तर चूक आहे. झाड मोठे झाडे पाण्याची गरज नसते, उत्तर चूक आहे. पाण्याची गरज असते. आपण झाडे लावली पाहिजेत, उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. हिरवे हिरवे झाड रे तोडू कैऱ्या आणि पाड रे. हिरवे हिरवे झाड रे वन औषधीची खान रे. अशा प्रश्न तिसरा आपला कंप्लीट झालेला आहे. आता खेळूया शब्दांशी. विचार करावा सांगा. कवितेतील हिरव्या हिरव्या झाडाचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा. तर कवितेमध्ये आलेलं हिरवे हिरवे झाड हे आपल्या कैऱ्या पाड भेटतात, वन औषधी भेटतात, सावली भेटते, पाऊस भेटतो. झाडांचे तुम्हाला माहिती आहे विविध उपयोग. आता हेच उपयोग मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेच. आता खालील फळांची नावे तयार करा वहीतले आहे. याच्यामध्ये पहिला शब्द आहे पेरू, चिंच, सीताफळ, आवळा, आंबा, चिकू. आता प्रश्न दुसरा, खाली शब्द उलट सुलट वाचा. तर उलट सुलट, कडक कडक, नमन नमन, सरस सरस, डालडा डालडा, मलम मलम, नयन नयन, रबर रबर, समास समास. मूल, आता अनेक वचन ऐकून, मूल मुले, फूल फुले, पान पाने, रोप रोपे, फळ फळे, वन वने. अशा प्रकारे एक वचन झालेलं आहे. खाली छाडणारी यमक जोडणारे शब्द लिहा. झाड, पाड, हिरवा हिरवा, वन खण, खान मान. आता खालील घोषवाक्य वाचा व सुंदर अक्षरात अनुलेखन करा. माहिती असेल यायचं आपल्याला. हरित
वसुंधरा आमची शान, झाडे लावू छान छान, झाडे लावा, झाडे जगवा. अशा प्रकारे हिरवे हिरवे झाडावरची आपली प्रश्नोत्तरे पण लिहून झाले आहेत, झाडा पण कविता पण आपली शिकून झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.